परमपूज्य गुरुमौली यांची चरणी त्रिवार वंदना मित्र आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि माझ्या या स्वामी लीलामी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, आपण कुठल्या चुका करतो ज्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागत नाही, आणि आपले प्रश्न मार्गी लागतात पण आपण वारंवार नेहमी घरामध्ये कुठल्या चुका करतो, कुठल्या चुकीचं बोलतो, त्याच्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागत नाही, आपलं चांगलं होत नाही. त्याच्यामागे आपण स्वतः कारणीभूत आहे. ते म्हणजे कसं? आपण नेहमी म्हणतो माझ्या मुलाला काही येत नाही, माझ्या मुलाला काही येत नाही, माझा मुलगा आळशी आहे, माझा मुलगा अभ्यासात हुशार नाही. असे आपले जे निगेटिव्ह विचार आहे, नेहमी माझा पती दारुडा आहे किंवा माझा पती खूप ड्रिंक करते, माझी मुलीचं लग्न होत नाही, माझ्या मुलीचं लग्न होत नाही. नेहमी तुमच्या तोंडामध्ये एकच शब्द असते, नेहमी नकारात्मक तुम्ही बोलत असता. पण कधीही असं बोलता कामा नये. घरामध्ये असले उद्गार कधीच काढायचे नाही. का नाही काढायचे? प्रत्येक घराचं एक वास्तू असते, वास्तू पुरुष असते. त्या घरामध्ये आपण जेव्हा बोलत असतो आणि जेव्हा आपण वारंवार एकच शब्दाचं उच्चारण करत असतो, त्यावेळेला घरामध्ये वास्तुपुरुष जसे तो तथास्तु म्हणत असते. आणि आपण नेहमी म्हणतो की माझ्या मुलाला काही येतच नाही, माझ्या मुलाला काही येतच नाही, आणि त्यावेळेला नेमकं वास्तुपुरुषाच्या मुखामधून निघते तथास्तु. मग काय होते? ते उद्गार सत्य व्हायला लागते. म्हणून नकारात्मक कधीच बोलायचं नाही. नेहमी असं बोलायचं की माझा मुलगा खूप हुशार आहे. आधी तो करायचा नाही अभ्यास, पण आता भरपूर अभ्यास करते. माझा मुलगा खूप हुशार आहे, माझ्या मुलीचं लग्न जुळलं, माझ्या मुलीचं लग्न जुळलं. चांगले उद्गार काढा आणि नेहमी पॉझिटिव्ह बोला. ब्रह्ममुहूर्तावर तर खास पॉझिटिव्ह बोलायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताला सकाळीच उठायचं आहे. तुम्ही सकाळी उठायचं आणि उठल्याच्या नंतर पहिले बोलायचं माझ्या मुलाला नाही लागली तरी म्हणायचं तुम्हाला माझ्या मुलाला नोकरी लागली. जर मुलीचं लग्न जुळत नसेल तर तुम्ही असं म्हणायचं की माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे. घरामध्ये जर एखादी वस्तू संपलेली आहे तर कधीच असं म्हणू नका माझ्या घरामधली वस्तू संपलेली आहे. संपली नाही आहे, थोडंसं त्याच्यामध्ये आहेच. असे जर तुम्ही उद्गार नेहमी होकारात्मक बोलले तर तुमच्या घरामध्ये नक्की वास्तुपुरुषाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घराची भरभराटी होईल. तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. जर तुमच्या मुलीचं लग्न जुळत नसेल ते सुद्धा जुळेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सकारात्मक व्हावे लागेल, तरच तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. श्री स्वामी समर्थ.